नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। तब्बल 23 वर्षानंतर या विभागाचा एक सुधारित आकृतीबंध आपल्याला जो आहे तर तो पाहायला मिळतो। याच्याविषयी माहिती जी आहे तर ती कालच आलेली होती, परंतु याचा जीआर जो आहे तर तो आता उपलब्ध झालेला आहे। याच्यामध्ये किती पद मंजूर केलेली आहेत, काय पद मंजूर केलेली आहे, या सर्वांविषयी माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जे आहे तर ते पाहणार आहोत। म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। नुकतंच कालच जी आहे तर ती घोषणा करण्यात आली होती। महिला आणि बाल विकास विभागात तब्बल 23 वर्षानंतर बघा, खुद्द सरकार म्हणतंय की तब्बल आम्ही 23 वर्षानंतर या विभागात जे आहे 8669 नियमित पदे भरण्यात येणार आहेत। आता हे भरण्यात येणार आहे आणि खाली म्हणतात की ते मंजूर आहेत, म्हणजे एवढी पद मंजूर नाही आहेत मित्रांनो, एवढ्या पदांसाठी वॅकन्सी येणार नाही तिथं। या निर्णयामुळे विभागाच्या सक्षमीकरणाला मोठी चालना मिळणार असल्याची माहिती महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी जी आहे तर ती इथं दिलेली आहे। विभागातील एकूण पदांचा आढावा घेण्यात आला आणि याच्यामध्ये 165 नवीन पदं जी आहेत तर ती निर्माण करण्यात आलेली होती आणि अशी ही टोटल या विभागाला 8669 नियमित पदे ही मंजूर करण्यात आलेली मित्रांनो। म्हणून जर कोणी म्हणत असेल डायरेक्ट 8669 पदांची जाहिरात येईल तर ते शक्य नाही, कारण की त्याच्यानंतर काय केलं जाईल, हे मंजूर पदानंतर रिक्त पद किती आणि त्याच्या अनुसार वित्त विभागाची मान्यता मिळते किती, त्याच्यानुसार ही जाहिरात येत असते मित्रांनो। ओके, तर बाकीच्या आपण गोष्टी मी तुम्हाला सांगतो। तत्पूर्वी एमपीएससी ग्रुप बी ची जाहिरात आलेली आहे आणि ग्रुप सी ची पण जाहिरात लवकरच जी आहे तर ती येणार आहे आणि या दोघांचा सिलेबस पूर्णपणे सेम आहे, काहीच बदल नाही आहे। म्हणून ग्रुप बी आणि ग्रुप सी ची तुम्ही आता एकत्रित तयारी करू शकता, तेही इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्म सोबत, जिथं तुम्हाला महाराष्ट्रातील सर्वात उत्कृष्ट अशी सर्वोत्कृष्ट फॅकल्टी तुम्हाला मिळते। एकदा तुम्ही त्या सर्वांचे डेमो लेक्चर्स बघा आणि त्याच्यानंतर तुम्हीच म्हणणार की सर मला जॉईन करायचंय, आणि जॉईन करण्यासाठी तुम्हाला इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल। या प्रक्रियेदरम्यान कुठेही काही अडचण आली तर आमची टीम तुमच्या सोबत आहे। 88-88-99-66-16 यांना कॉल करा, ते तुम्हाला काही तांत्रिक अडचणी आणखी काही तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही त्यांना डायरेक्टली विचारू शकतात। ओके, बघा 10 एप्रिल 2026 चा महिला आणि बाल विकास विभाग यांच्याकडून आलेला हा जीआर आपल्याला पाहायला मिळतो। जीआरचा विषय काय आहे, महिला व बाल विकास विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील क्षेत्रीय कार्यालयाचा सुधारित आकृतीबंध मंजूर करण्याबाबत, म्हणजे सुधारित आकृतीबंध त्यांनी इथं मंजूर केलेला आहे। आकृतीबंधामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की महिला आणि बाल विकास विभागातील 9248 पदांपैकी 744 पदं ही निरसित म्हणजे काय, रद्द करत आहोत। या काळानुसार त्या पदांची आम्हाला गरज नाही। उर्वरित 8504 पदांमध्ये 165 पदांची वाढ करून 8000, लक्षात घ्या 8669 एवढी पदं मंजूर केलेली आहेत। सोबत 2843 पदं ही कंत्राटी स्वरूपाने भरण्यात येतील, म्हणजे थर्ड पार्टी भरण्यात येतील बाह्य स्त्रोतांद्वारे। सरकार थोडं चांगले शब्द वापरतं, कंत्राटी वगैरे शब्द वापरला तर लोक नाराज होतात, मग सरकारने एक चांगला ब्युटिफुल शब्द वापरलेला आहे, बाह्य स्त्रोत। तर बाह्य यंत्रणा वगैरे काहीच नाही, हे थर्ड पार्टी कंपनीला, एका कंपनीला कॉन्ट्रॅक्ट देतात आणि ती कंपनी कंत्राटी स्वरूपाने कर्मचारी जे आहे तर ती पुरवते। ओके, म्हणजे ही कंत्राटी पद्धतच आहे आणि ही नियमित पद आहे। नियमित पदे म्हणजे आपण जे म्हणतो ना सरकारी पद, सरकारी पेन्शन, सरकारी पगार, सरकारी सिक्युरिटी, तर ती या पदांना लागू होते, या पदांना ती सरकारी सिक्युरिटी लागू होत नाही। ओके, आता याच्यामध्ये सोबतच अंगणवाडीसाठी बरेच मोठी घोषणा करण्यात आली, लक्षात घ्या। अंगणवाडी सेविकांची 1,10,764, अंगणवाडी मदतनीसांची 1,10,764, अशी 2,21,328 पदं मंजूर केलेली आहेत। म्हणजे अंगणवाडीकांचे खूप मोठी भूमिका असते, अंगणवाडी सेविकांची सरकारच्या ज्या योजना असतात, उदाहरणार्थ ICDS योजना, त्याच्यामध्ये फार महत्वाची भूमिका असते। तर या सगळ्या काही गोष्टी इथं ज्या आहेत तर त्या पाहायला मिळतात। बघा 2003 मध्ये त्यांचा एक आकृतीबंध होता, जानेवारी 2026 मध्ये एक समिती गठीत करण्यात आली, मार्च 2026 मध्ये याला मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली आणि आपल्याला एप्रिल 2026 मध्ये याचा अंतिम जीआर जो आहे तर तो इथं पाहायला मिळतो। आता याच्यामध्ये 9248 पद होती पूर्वी, म्हणजे आता जर आपण पाहायला गेलं तर आपला पदांचा थोडासा लॉस झालेला आहे। ओके, 744 पदं ही कॅन्सल करून टाकली, 165 पदं नव्याने निर्माण केली, तर ही झाली 8669 पदं ही एकूण मंजूर पदं जी आहेत तर इथं केलेली आहे। त्याच्यामध्ये जर पाहिलं बघा 8669 पदं ही कशाची आहेत, नियमित आहेत। 2843 पदं ही कंत्राटी स्वरूपाची आणि मानधनी तत्वावर, जे अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, असे 2,21,328 पदं ही यांची जी आहेत तर ते आता इथं मंजूर करून दिलेली आहे। याच्यामध्ये जर कार्यालयीन आहे पाहिलं तर महिला आणि बाल विकास सेवा योजना आयुक्तालय, जे कमिशनरेट ऑफिस आहे, तर त्याच्यासाठी 6,300 प्लस पदं आहेत। त्याच्यानंतर WCD कमिशनरेट पुण्याचं जे आहे तर ते 2,057 पदं, द चिल्ड्रन अँड सोसायटी 176 पदं, राज्य महिला आयोग आहे त्यांच्यासाठी 29 पदं आहेत,
त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग याच्यासाठी 20 पदं यांनी जे आहेत तर ती राखीव ठेवलेली आहेत. तरी कार्यालयानुसार सगळ्या गोष्टी त्या पाहायला मिळतात. जे नवीन 165 पदं निर्माण झाले आहेत त्याच्यामध्ये बघा कनिष्ठ लिपिकची 12 पदं नवीन निर्माण झालेली आहेत. आणि कनिष्ठ लिपिकची 12 पदं निर्माण झालेली आहेत म्हणजे काय, ही पदं भरावी लागणार आहेत. ही पदं कशाच्या माध्यमातून भरतील, एमपीएससी ग्रुप सी. ऑलरेडी या विभागाची 2023 मध्ये जी जाहिरात आली होती 7,000 पदांची एमपीएससी ग्रुप सी ची, त्याच्यामध्ये याची काही पदं होते. लक्षात घ्या, आगामी काळात जी ग्रुप सी ची जाहिरात येईल त्याच्यामध्ये देखील हे पद आपल्याला पाहायला मिळू शकतं. आता तर याचा आकृती बंद झालेला आहे, मे बी ही 2027 याच्यात पाहायला मिळू शकते. किंवा लक्षात घ्या, पूर्व परीक्षेचा रिझल्ट लागेपर्यंत पदं ऍड होतात. म्हणजे 2026च्या जाहिरातीचा जोपर्यंत प्रिलिमचा निकाल लागत नाही तोपर्यंत ही पदं पण जे आहेत तर ते ऍड होण्याची दाट शक्यता असते. वरिष्ठ लिपिक हे पद शक्यतोवर कनिष्ठ लिपिकचे जे प्रमोशनल व्यक्ती असतात त्यांच्या मार्फतच भरलं जातं. शक्यतोवर त्याच्यासाठी कुठलीही डायरेक्ट एक्झाम होत नाही. त्याच्यानंतर विभागीय उपायुक्तांची 6 पदं, जिल्हा महिला बाल विकास अधिकाऱ्यांची 6 पदं, सहाय्यक आयुक्तांची 3 पदं. तर हे बाकीचे पदं जे आहेत तर ते आपल्याला इथं पाहायला मिळतात. सोबतच काही संवर्गांना डेड कॅडर म्हणजे मृत संवर्ग म्हणून घोषित त्यांनी करून टाकलेले, उदाहरणार्थ शिपाई, पहारेकरी. तर हे पदं आता भरणार नाही, त्यांनी तिथं स्पष्ट सांगितलेले. बाह्य स्त्रोताद्वारे बाकीचे काही पदं असतील तर ते सर्व पदं ते भरणार आहेत. ओके. अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस हे या योजनेचे खऱ्या अर्थाने कणा आहेत, तर त्यांची गोष्ट होणार आहे. 6 महसुली कार्यालय आहेत, त्या 6 महसुली कार्यालयाला प्रत्येक कार्यालय एक ड्रायव्हर देण्यात येईल, परंतु तो ड्रायव्हर हा कंत्राटी स्वरूपाचा असेल, हे लक्षात घ्या. प्रत्येक विभागाला 14 नियमित पदं देण्याचा देखील त्यांनी मानक जो आहे तो इथं केलेला आहे. आता पुढचं, राज्य जिल्हा महिला आणि बाल विकास कार्यालय इथं 882 पदं असतील. त्याच्यामध्ये 358 पदं ही याची असतील, म्हणजे 882 पदं ही नियमित असतील आणि 358 पदं हे कॉन्ट्रॅक्टच्या स्वरूपाची असतील. ओके. बघा, जे नवीन निर्माण झालेली पद आहेत बघा, मी तुम्हाला सांगितलं कनिष्ठ लिपिक पद. कनिष्ठ लिपिक पद बघा, हे 7, 5, 12, 2, 1, 4 म्हणजे हे जास्त आणखी तयार झालेले दिसतात आपल्याला. तर अशा पद्धतीने जे आहे मित्रांनो, आगामी काळात याचे जे कनिष्ठ लिपिकची पद आहे तर ते ग्रुप सी माध्यमातून भरलं जाईल. बाकीचे जे काही पद असतील डिपार्टमेंटला वाटलं सरळ सेवा किंवा ते डायरेक्ट एमपीएससी कडे देऊन त्यांची जाहिरात जी आहे तर ते काढू शकतात. म्हणून आपण आपल्या तयारीत जे आहे तर ते असलं पाहिजे. शासन त्यांची तयारी चालू ठेवली, शासनाचे जे पीवायक्यू अनालिसिस त्यांच्या पद्धतीने त्यांचं काम चालू आहे, त्यांचं सगळे काही गोष्टी चालू आहेत. आपणही आपल्या गोष्टी तयार ठेवल्या पाहिजे. एक चांगल्या दर्जेदार नोट्स आपल्याजवळ असल्या पाहिजेत, कारण की संदर्भ साहित्य वाचून झाल्यानंतर कमी वेळेत रिव्हिजन करण्यासाठीच्या नोट्स आपल्याजवळ पाहिजे. म्हणून तुमच्यासाठी इग्नाइट अकॅडमीने सर्व विषयांच्या नोट्स उपलब्ध करून दिलेल्या आहेत. इव्हन तो महाराष्ट्रात आपण एमपीएससी कंबाईन साठी इंग्लिश मध्ये देखील नोट्स जे आहेत तर तुमच्यासाठी रेडी करून ठेवलेले आहेत. इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही या नोट्स तुमच्या घरपोच जे आहेत तर ते ऑर्डर करू शकतात. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.